सुटीचा परिचारिका एक सुटीचा काय समस्या आहेत? काय आज आंदोलन होतं या ठिकाणी? काय समस्या आहेत? काय आंदोलन होतं या ठिकाणी? हे आंदोलन खूप त्याचे पॉइंट्स आहेत. जुनी पेन्शन असेल किंवा 60 वर्षे सेवानिवृत्तीचं वय असेल, ह्या बऱ्याच गोष्टींसाठी हा संप केलेला आहे. आणि हा संप राज्य मध्यवर्ती संघटनेने पुकारलेला आहे आणि त्या राज्य मध्यवर्ती संघटनेला पाठिंबा म्हणून आम्ही हा संप कालपासून केलेला आहे. तर या संपामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवायचं काम किंवा मागण्या आहेत त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवायचं काम हे फेडरेशन आणि राज्य मध्यवर्ती करत असते. तर ह्या मागण्यांसाठी 1 महिन्यापूर्वीच बेमुदतचं ऍप्लिकेशन दिलेलं होतं, पण 1 महिन्यात कुठली हालचाल न झाल्यामुळं आम्हाला काल संपाचा हत्यार उचलावं लागलं आणि कालपासून हा बेमुदत संप चालू झालेला आहे. तर ह्या संपात आमच्याकडचे जवळजवळ 90% लोक सहभागी झालेले आहेत. आज माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष, त्यानंतर राज्य मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष यांना सर्वांना पाचारण केलेलं आहे ह्याच्यासाठी डिस्कस करण्यासाठी. तर त्याच्यानंतर त्यात जे काय ठरतील किंवा त्यांचे जे काय निर्णय होतील त्याप्रमाणे आम्ही फेडरेशनच्या सगळ्या पुढच्या ऑर्डर कॅरी करू. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि त्यांच्या ज्या घटक संघटना आहेत, जशी आमची महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन, परिचारिका संघटना, तर आम्ही मोठ्या संख्येनं या संपामध्ये सामील आहे. जुनी पेन्शन असो, 10, 20, 30 वर्षाचा जो आश्वासित प्रगती योजनेचा लाभ असो, कंत्राटीकरणाला विरोध, खाजगीकरणाला विरोध, आणि जे आमचे 5 वर्ष 10 वर्ष कंत्राटी पद्धतीने जे कर्मचारी काम करतायत यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशा आमच्या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत. यासाठी आम्ही जिल्हा रुग्णालय सातारा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथील सर्व परिचारिका या संपामध्ये एकजुटीने सहभागी झालेल्या आहेत. आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. 5 वाजता जो निर्णय होईल आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत संप आम्ही चालू ठेवू. महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा 21 एप्रिलपासून बेमुदत संप घोषित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगानं महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन शाखा सातारा ही पण संघटना या बेमुदत संपामध्ये सक्रिय सहभाग 100% सक्रिय सहभाग देऊन पाठिंबा देत आहे. या संपाबाबतचं निवेदन आणि याबाबत चर्चेसाठी अनेकदा शासनाला संघटनेमार्फत बोलवणं करण्यात आलं, पण शासन चर्चा करण्यास तयार नव्हतं. गेली 1.5 वर्ष याबाबत पाठपुरावा केला जात आहे संघटनेच्या मार्फत, पण शासनाकडून याबाबत कोणताही पाठपुरावा किंवा चर्चेसाठी आतापर्यंत बोलवण्यात आलं नाही. त्यामुळे ही टोकाची भूमिका आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना घेण्याची वेळ आलेली आहे. विविध मागण्या जवळजवळ 19-20 मागण्या आहेत. 19 ते 20 मागण्या ज्या आहेत त्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत. संपूर्ण या मागण्यांवरती काहीतरी तोडगा काढावा या अपेक्षेनं हा बेमुदत संप आम्ही करत आहोत. आणि आरोग्य सेवा ही परिचर्या संवर्ग हा आरोग्य सेवेचा कणा मानला जातो. आम्ही जरी बाहेर असलो तरी सध्या परिस्थितीमध्ये रुग्णसेवेमध्ये कोणताही विपरीत परिणाम आणि रुग्णसेवा विस्कृत होऊ नये याची खबरदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. आणि याबाबत प्रशासनाला आश्वासित केलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं रुग्णसेवा ही विस्कळीत होणार नाही किंवा रुग्णाच्या वरती त्याचा विपरीत परिणाम होऊ देणार नाही याची खात्री आम्ही प्रशासनाला दिलेली आहे. परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा जो संप आहे हा चालूच राहील इथून पुढं. आणि राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेला आमचा पाठिंबा सतत कायमस्वरूपी राहील. आणि शासनाने लवकरात लवकर या बाबतीत सकारात्मक चर्चा करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मी सरकारला तुमच्या माध्यमातून विनंती करतो.